राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 27 मार्च या दिवशीचं चिंतन. भावाचा आणि देवाचा अति निकटचा संबंध आहे. जो अस्तित्व भाव आहे त्यात फरक नाही. भाव तोची देव, भाव तोची देव, ये रहा अभाव सर्वाठाई. जैसा जयाचा भाव तैसा तयाचा देव. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. गोविंद म्हणे भाव अंतरी धरावा, अभाव टाकावा नामयोगे. भाव म्हणजे काय, ज्याविण सर्व वाव, जयाचा प्रभाव देही दिसे. ह्या दोन्ही ओव्या रामपाठातल्या आहेत. भाव आणि देव, भाव आणि भक्ती, भाव आणि परमार्थ यांचा फार संबंध आहे. याचं कारण असं की भाव तोच देव. भाव म्हणजे काय हे सांगणं अवघड आहे, कारण तो फक्त ज्याला त्याला समजतो. व्यवहारातला भाव आणि परमार्थातला भाव यामध्ये खूप फरक आहे. दोन्हींचे अर्थ एकदम निराळे आहेत. व्यवहारातला भाव आपल्या सर्वांना कळतो, परमार्थातला कळायला गुरुकृपा लागते. हे परमार्थातल्या भावाचं वैशिष्ट्य. गुरुदेव रानडे म्हणत असत की साधन करत गेल्यानं भाव वाढत जातो. साधकाला तो कळत राहतो असं नाही, परंतु तो वाढतो हे निश्चित. वास्तविक पाहता हा भाव सर्वांच्या ठिकाणी आहेच. अस्तित्वाच्या रूपानं अहम हा जो मनुष्य काय किंवा इतर प्राण्यांच्या ठिकाणी भाव आहे तो स्फुरद्रूप आणि आनंदरूप आहे. अस्तित्व भाव हेच नाम असं ब्रह्मचैतन्य महाराजही म्हणत असत. आता हे अस्तित्व कशाचं आहे या प्रश्नाच्या उत्तरात भावाचं आणि देवाचं निकटचं नातं दिसून येईल. अस्तित्व नेहमी चैतन्याचंच असतं. काही काळ ते शरीराच्या आश्रयाला राहून प्रकट होतं, कधी होत नाही. चैतन्याच्या अस्तित्वालाच देव म्हटलं जातं असं वाटतं, कारण आत्मा हाच देव, तोच आत्माराम जो सर्वांठायी आहे आणि जो सर्वांचं मूळ आहे. त्या अस्तित्व भावाचं स्मरण जितकं राहील तितकं चैतन्याचं आणि देवाचं स्मरण राहील. म्हणून देव आणि भाव यांचा अतिनिकटचा संबंध आहे असं म्हटलं आहे. एखाद्या वस्तूविषयी, व्यक्तीविषयी प्रेमाचा भाव नसेल तर त्याच्याविषयी आपल्याला काही वाटत नाही, म्हणजे त्याचं स्मरणही असत नाही. त्याच्या ठिकाणी कोणताच भाव नाही, तो कोरडा मनुष्य आहे असंही आपण म्हणतो. ते याचसाठी साधनानं वाढणारा भाव गुरुकृपेनं आणखी वाढवणं आणि त्याचं अखंड स्मरण राखणं हेच आपलं परमकर्तव्य नव्हे काय. असो. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.